आता आपण वेन डायग्रामवर काही बेसिक क्वेश्चन बघणार आहोत। तुम्हाला फळ्यावर एक डायग्राम दिसत असेल बघा, ही डायग्राम फळ्यावरची बघा। हा जो चौकोन आहे आपला, तो चौकोन कशाला रिप्रेझेंट करतोय? ॲथलीट्सला रिप्रेझेंट करतोय। आणि हा जो ट्रायंगल आहे, हा पूर्ण ट्रायंगल तो कशाला रिप्रेझेंट करतोय? तो मॅनेजरला रिप्रेझेंट करतोय। हा जो सर्कल आहे, तो कशाला रिप्रेझेंट करतोय? इंजिनियरला रिप्रेझेंट करतोय। बरं, जे काय याचा अर्थ काय होतो? या सर्कलमध्ये जे काही मी कॉन्स्टिट्यूएंट टाकलेत, जे काही अल्फाबेट टाकलेले आहेत, ते काय आहेत? माझे सगळेच्या सगळे काय आहेत? इंजिनियर आहेत। या ट्रायंगल मध्ये मी जे काही लोक टाकलेले आहेत बघा, FBGE, ते सगळे लोक काय आहेत? माझे मॅनेजर आहेत। बरं, आणि या चौकोनामध्ये मी जे काही मी कॉन्स्टिट्यूएंट टाकलेले आहेत, ते काय आहेत? माझे सगळेच्या सगळे कोण आहेत? ते माझे ॲथलीट्स आहेत। ओके, समजलं तुम्हाला? मग बघा बरं, आता पहिला प्रश्न काय दिला आहे त्यांनी मला? पहिला प्रश्न बघा, ते काय म्हणतायत? विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट ओनली इंजिनियर? ओके, विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट ओनली इंजिनियर। मग फक्त इंजिनियर असणारे कोण आहेत? मग मला सांगा। बघा, फक्त इंजिनियर म्हणजे फक्त सर्कलमध्ये असणारे जे लोक आहेत ते कोण आहेत? त्यांनी मला विचारलंय। ओके, विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट ओनली इंजिनियर म्हणजे खालच्या ऑप्शन मधला इंजिनियर कोणता आहे त्यांनी मला विचारलंय। मग आधी आपण पहिला बघू, पहिला ऑप्शन काय आहे? डी। मग बघा, डी ऑप्शन हा काय इंजिनियर आहे का आपला? बघा, डी ऑप्शन तर इंजिनियर मध्ये आहे। बरं, डी ऑप्शन इंजिनियर मध्ये आहे, पण डी जो आहे, डी जे अल्फाबेट आहे ते अजून कशामध्ये आहे? डी जे अल्फाबेट आहे ते अजून कशामध्ये? डी अल्फाबेट ॲथलीट्स मध्ये सुद्धा आहे ते अल्फाबेट। मग डी हा फक्त इंजिनियर आहे का आपला? त्यांनी मला काय म्हटलंय? ओनली म्हटलंय त्यांनी मला, ओनली या ठिकाणी म्हणजे मला तो व्यक्ती आहे ती फक्त काय पाहिजे? मला फक्त इंजिनियर पाहिजे। पण डी जी व्यक्ती आहे ती इंजिनियर तर आहेत, इंजिनियर सर्कलमध्ये तर येतेच आहे, पण ती अजून कशामध्ये येते? आयतामध्ये, रेक्टँगल मध्ये सुद्धा येते। मग डी ला मी ओनली इंजिनियर म्हणू शकतो का? नाही, मला ओनली इंजिनियर पाहिजे फक्त। बरं, पुढचा ऑप्शन बघा, पुढचा ऑप्शन त्यांनी मला काय सांगितलंय? ऑप्शन सी म्हटलंय त्यांनी बघा। मग हा सी जो आहे हा ओनली इंजिनियर आहे का आपला? फक्त इंजिनियरच्या सर्कलमध्ये येतोय का ते? यस, सी जो आहे तो फक्त कशामध्ये येतोय? इंजिनियरच्या सर्कलमध्ये येतोय सी म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट ओनली इंजिनियर। या प्रश्नाचं उत्तर काय झालं माझं? विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट ओनली इंजिनियर, या प्रश्नाचं उत्तर काय झालं? तर सी, ऑप्शन बी, आणि माझं उत्तर काय झालं? सी। ओके, समजलं तुम्हाला? पुढचा प्रश्न घ्यायचा। आता आपण पुढचा प्रश्न घेऊया। बघा, पुढच्या प्रश्नाला त्यांनी काय म्हटलंय मला? पुढच्या प्रश्नाला बघा, which of the following represent those who are managers as well as engineer but not athlete? म्हणजे मला मॅनेजर पाहिजे आणि इंजिनियरही पाहिजे। मॅनेजर्स ॲज वेल ॲज इंजिनियर बट नॉट ॲथलीट। ओके, मॅनेजरही पाहिजे आणि इंजिनियरही पाहिजे, पण मला कोण नकोय? ॲथलीट नकोय। म्हणजे मॅनेजरच्या ह्याच्यातही पाहिजे आणि इंजिनियरच्या ह्याच्यातही पाहिजे, पण ॲथलीट नकोय। बघा बरं, मग मॅनेजर आणि इंजिनियर बट नॉट ॲथलीट्स, मॅनेजर आणि इंजिनियर बट नॉट ॲथलीट्स म्हणजे ॲथलीट्सच्या बाहेर आणि मॅनेजर आणि इंजिनियरच्या आतमध्ये। ओके, मग ऑप्शन्स काय आहेत बघा बरं आपले इथं? ऑप्शन्स काय आहेत? पहिला ऑप्शन काय सांगतोय? ई। बघा बरं, ई जो आहे तो मॅनेजर आणि इंजिनियर बट नॉट ॲथलीट्स आहे का आपला? मॅनेजर आणि इंजिनियर आणि नॉट ॲथलीट्स आहे का? बघा, ई या ठिकाणी बघा, आणि तो ॲथलीटच्या बाहेर आहे। आणि मॅनेजर आणि इंजिनियरच्या सर्कलमध्ये आहे का? तो सर्कलमध्ये आणि ट्रायंगलमध्ये सुद्धा आहे का? येस, ई जो आहे तो काय आहे? माझा मॅनेजरही आहे आणि इंजिनियरही आहे बट नॉट ॲथलीट्स। आणि त्यांनी मला ते विचारलं होतं की मॅनेजर आणि इंजिनियर बट नॉट ॲथलीट्स म्हणजे कोणता येईल ऑप्शन माझा? ऑप्शन ई उत्तर आलं माझं याचं। बरं, पुढचा ऑप्शन बघू बरं। उत्तर तर राईट भेटलेलेच आपल्याला, एक्झाममध्ये राईट उत्तर मार्क करायचं असतं, पुढे जायचं असतं आपल्याला। पण पुढचा ऑप्शन बघू आपण, CGF हा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन बरोबर आहे का? आपण बघू CGF। बघा बरं, हा जो ऑप्शन आहे CGF, बघा सी कुठं आहे या ठिकाणी? बघा सी इथं आहे, जी कुठे? बघा CGF। ओके, बघा सी जो आहे हा काय मॅनेजर आणि इंजिनियर आहे का आपला? सी फक्त इंजिनियर आहे, आणि त्यांनी मला काय विचारलं होतं? मॅनेजरही पाहिजे आणि इंजिनियरही पाहिजे बट नॉट ॲथलीट्स। आणि नंतर जी तर बघा, जी नॉट ॲथलीट्स, ॲथलीट्समध्येच येत आहे जी, तर म्हणजे हे पण रॉंग झालं आपलं। ओके, म्हणजे किती ठिकाणी तो ऑप्शन चुकतोय आपला। ओके, एक्झाममध्ये आपल्याला फक्त मार्क करायचं, बरोबर उत्तर मार्क करायचं आणि पुढे जायचं। ऑप्शन चुकीचे का झाले ते बघायची काही गरज नसते आपल्याला। ओके, बाकीचे ऑप्शन। पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय म्हटलाय त्यांनी? विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट दोज हु आर बोथ ॲथलीट्स आणि मॅनेजर म्हणजे मला ॲथलीटही पाहिजे आणि मॅनेजरही पाहिजे, पण कोण नकोय मला? इंजिनियर नकोय। ओके, इंजिनियर नकोय म्हणजे सर्कलच्या बाहेर पाहिजे आणि ॲथलीट आणि मॅनेजरमध्ये पाहिजे। बरं, मग बघा बरं,
सर्कलच्या बाहेर ॲथलीट आणि मॅनेजर. ओके, ॲथलीट आणि मॅनेजर पाहिजे, ॲथलीटमध्येही पाहिजे आणि मॅनेजरमध्येही पाहिजे. पण मला कोण नकोय? इंजिनियर नकोय. मग चौकोन आणि ट्रायंगलमध्ये कॉमन पार्ट कोणता येतोय? कॉमन पार्ट बघा, हा एफ वाला कॉमन पार्ट येतोय का? येस, एफ वाला कॉमन पार्ट येतोय. आणि इंजिनियरच्या बाहेर आहे का एफ? येस, इंजिनियरच्या बाहेर आहे. जी घेता येईल का मला? जी नाही घेता येणार. का बरं नाही? जी का नाही घेता येणार? तर तो ॲथलीट आणि मॅनेजरमध्ये आहे, पण मला तो कशात पार्ट आहे? तो इंजिनियरमध्ये सुद्धा पार्ट आहे. आणि त्यांनी मला काय सांगितलं होतं? ॲथलीट आणि मॅनेजर पाहिजे, पण मला काय नकोय? इंजिनियर नकोय. म्हणजे सर्कलच्या बाहेर पाहिजे मला, आणि ॲथलीट आणि मॅनेजरमध्ये पाहिजे. म्हणजे तो कोण येईल? आपला एफचा जो पार्ट आहे तो बनल. मग एफ ऑप्शन आहे का तिथं? बघा बरं, एफ ऑप्शन आहे का? विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट दोज हू आर ॲथलीट अँड मॅनेजर बट नॉट इंजिनियर? येस, एफ आपला ऑप्शन डी आहे. बरं, पुढचा प्रश्न बघा बरं, त्यांनी काय म्हटलंय? विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट इंजिनियर्स हू आर ऑल्सो ॲथलीट बट नॉट मॅनेजर? म्हणजे इंजिनियर आणि ॲथलीट पाहिजे, पण कोण नकोय मला? मॅनेजर्स नकोय. इंजिनियर आणि ॲथलीट पण मॅनेजर नकोय. बरं, इंजिनियर आणि ॲथलीट पण मॅनेजर नकोय. ओके, इंजिनियर आणि ॲथलीट पण मॅनेजर नकोय. म्हणजे चौकोन आणि ट्रायंगलमधला कॉमन पार्ट पाहिजे, पण ह्या चौकोन आणि सर्कलमधला कॉमन पार्ट पाहिजे, पण मॅनेजरमधला म्हणजे ट्रायंगलमधला पार्ट नको मला. मग कोणता येईल? बघा बरं, ॲथलीट्स आणि इंजिनियर बट नॉट मॅनेजर. कोणता पार्ट आला? तो डीचा पार्ट आला आपला. ओके, म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पुढच्या प्रश्नाचं उत्तर काय होईल? त्या प्रश्नाचं उत्तर काय झालं? डी. ओके, विचार इंजिनियर्स हू आर ऑल्सो ॲथलीट्स बट नॉट मॅनेजर्स. ओके, पुढचा प्रश्न बघा बरं, त्यांनी काय म्हटलंय? पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय? विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट ॲथलीट्स हू आर इंजिनियर्स ॲज वेल ॲज मॅनेजर्स? बरं, म्हणजे ॲथलीटही पाहिजे, ॲथलीट्स असे ॲथलीट्स की जे इंजिनियरही आहेत आणि मॅनेजर्सही आहे. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट ॲथलीट्स हू आर इंजिनियर्स ॲज वेल ॲज मॅनेजर? म्हणजे तिघांमधला मला कॉमन पार्ट पाहिजे. आणि तिघांमधला कॉमन पार्ट माहिती तुम्हाला? ओके, तिघांमधला कॉमन पार्ट काय होता आपला? तिघांमधला कॉमन पार्ट काय होता? तिन्ही डायग्राममधला कॉमन पार्ट म्हणजे चौकोन, ट्रायंगल आणि सर्कल मधला जो कॉमन पार्ट आहे तो कोणता कॉमन पार्ट आहे? बरोबर एक्झॅक्टली मध्ये येतोय तो पार्ट. आणि ते कोणतं अल्फाबेट आहे? आपलं अल्फाबेट आहे जी. म्हणजे ऑप्शन कोणता येईल? त्याचा ऑप्शन काय येईल त्या प्रश्नाचं? पाचवा प्रश्नाचा ऑप्शन काय येईल माझा? रिप्रेझेंट ॲथलीट्स हू आर इंजिनियर्स ॲज वेल ॲज मॅनेजर्स. म्हणजे काय याचं उत्तर आलं? ऑप्शन नंबर 5. ओके, ई आलं माझं उत्तर. समजलं? पुढचा प्रश्न बघायचा. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न काय म्हटलंय त्यांनी? इन अ क्लास ऑफ 95 स्टुडंट्स 40 प्ले क्रिकेट. बरं, एक क्लास आहे, त्या क्लासमध्ये टोटल लोक किती आहेत माझ्याकडं? 95 मुलं आहेत माझ्याकडं. बरं, टोटल लोक 95 आहे. मला माहिती, मी ज्याला वेन डायग्राम काढतो, ज्याला क्लासची टोटल स्ट्रेंथ असते त्याला आपण काय म्हणतो? सगळ्यात मोठा जो सेट असतो त्याला मी काय म्हणत असतो? त्याला मी म्हणत असतो युनिव्हर्सल सेट. आपण एक्झाममध्ये असं इथं शाळेमध्ये असताना असं इथं यू लिहायचो ना आपण, यू असं कोपऱ्यामध्ये लिहायचो ना रेक्टँगल काढून, त्या यूचा अर्थ काय असायचा? युनिव्हर्सल सेट. मग क्लासमध्ये टोटल जो आपला क्लास आहे तो किती स्टुडंटचा आहे? 95 स्टुडंटचा आहे. मग इथं या ठिकाणी युनिव्हर्सल जो सेट आहे तो किती जणांचा बनणार आहे माझा? 95 मुलांचा युनिव्हर्सल सेट बनणार आहे. म्हणजे क्लासमध्ये टोटल लोक किती झाले माझे? 95. पुढे बघा, 40 प्ले क्रिकेट. बरं, 40 जण लोक आहेत. 40 लोक जे आहेत ते काय करतायत? 40 जे लोक आहेत ते काय करतायत? क्रिकेट खेळतायत. बरं, 50 प्ले फुटबॉल. 50 लोक काय करतायत? फुटबॉल खेळतायत. आणि 10 प्ले बोथ क्रिकेट अँड फुटबॉल. म्हणजे मला समजलं ह्याची जी वेन डायग्राम आहे याचं काय झालेलं आहे? इंटरसेक्शन झालेलं आहे. ओके, का बरं? तर 10 लोक काय करतायत? क्रिकेटही खेळतायत आणि फुटबॉलही खेळतायत. म्हणजे त्याचं काय झालेलं आहे? आपलं इंटरसेक्शन झालेलं आहे. बरं, 10 प्ले बोथ क्रिकेट अँड फुटबॉल. मग वेन डायग्रामचे प्रश्न सॉल्व्ह करताना सगळ्यात आधी काय करायचं मित्रांनो? सगळ्यात आधी जो कॉमन पार्ट असतो ना तो कॉमन पार्ट सगळ्यात आधी टाकून घ्यायचा. मग 10 प्ले बोथ क्रिकेट अँड फुटबॉल आहे ना, मग मी काय केलं? 10 जण काय केले? मी मध्ये टाकले 10 प्ले बोथ क्रिकेट अँड फुटबॉल. बरं, आणि बघा समजा हा माझा क्रिकेट खेळणारा सेट आहे, हा क्रिकेट खेळणारा सेट आहे, आणि हा जो सेट आहे हा कसला सेट आहे? फुटबॉल खेळणारा सेट आहे. ओके, हा क्रिकेट खेळणारा सेट आणि हा फुटबॉल खेळणारा सेट. आणि 10 प्ले बोथ क्रिकेट अँड फुटबॉल म्हणजे तो कॉमन पार्ट सगळ्यात आधी भरायचा असतो डायग्राममध्ये. बरं, पुढे बघा मग काय म्हटलं त्यांनी? हाऊ मेनी स्टुडंट प्ले ओनली फुटबॉल. फक्त फुटबॉल खेळणारे लोक किती आहेत? ओके, बघा फक्त फुटबॉल खेळणारे लोक किती आहेत त्यांनी मला विचारलंय. आधी आपण काय करू? आधी आपण वेन डायग्राम याची कंप्लीट पूर्ण काढून घेऊ. त्यांनी मला काय सांगितलंय? 40 प्ले क्रिकेट. म्हणजे 40 जण काय करतायत? क्रिकेट खेळतायत. म्हणजे क्रिकेट खेळणारी जे टोटल लोक आहेत ते किती आहेत माझे?
40 आहेत, पण ह्या ठिकाणी बघा मी इथं ऑलरेडी 10 टाकले क्रिकेट खेळणाऱ्यामध्ये. मग फक्त क्रिकेट खेळणारे लोक किती असतील मला माहिती, टोटल क्रिकेट खेळणारे जे लोक आहेत ते आहेत 40, पण इथं ऑलरेडी मी 10 टाकलेत. म्हणजे फक्त हा जो पार्ट आहे या ठिकाणचा फक्त क्रिकेट खेळणारा, इथं मला किती टाकावं लागेल मला माहिती, सर्कल जे आहे त्याच्यामध्ये टोटल जी सम आहे सर्कलची ती किती आहे 40, पण इथं ऑलरेडी 10 टाकले. म्हणजे फक्त क्रिकेट खेळणारे लोक किती असतील माझे 30 लोक. म्हणजे बघा बरं या टोटल क्रिकेट खेळणाऱ्या लोकांची सम बरोबर 40 झाली का, बघा 30 + 10 म्हणजे 40 झाली का, येस झाली, बरोबर झाली माझी सम. म्हणजे टोटल क्रिकेट खेळणारे लोक किती आले 40, आणि त्याच्यातले 10 प्ले बोथ क्रिकेट म्हणून ते 10 मध्ये टाकले, आणि फक्त 30 जे आहेत ते काय करतायत फक्त क्रिकेट खेळतायत. बरं पुढे बघा काय म्हटलं त्यांनी, 50 प्ले फुटबॉल, 50 जे लोक आहेत ते काय खेळतायत, 50 लोक फुटबॉल खेळत आहेत माझे. ओके 50 लोक फुटबॉल खेळत आहेत, पण इथं ऑलरेडी मी फुटबॉलमध्ये किती टाकलेले 10 लोक ऑलरेडी टाकलेत. मग फक्त फुटबॉल खेळणारे लोक किती असतील माझ्याकडं, फक्त फुटबॉल खेळणारे लोक किती असतील या ठिकाणी मला किती टाकावं लागतील 40 टाकावं लागतील. का बरं, तर फुटबॉलची टोटल जी सम आहे ही मला माहिती, टोटल सम किती येते फुटबॉल खेळणाऱ्यांची टोटल सम किती आहे 50 येते या ठिकाणी, आणि इथं मी ऑलरेडी 10 टाकलेत. म्हणजे या सर्कलची जी टोटल सम आहे ही सम मला टोटल किती पाहिजे 50 सम पाहिजे टोटल. मग या ठिकाणी बघा बरं टोटल सम जर मला 50 पाहिजे तर फक्त फुटबॉलच्या ठिकाणी मला किती टाकावं लागेल, मला फक्त फुटबॉलच्या ठिकाणी किती टाकावं लागेल 40, जेणेकरून काय येईल हे फुटबॉलचं जे सर्कल आहे याची टोटल सम काय होईल माझी 10 येईल. ओके बरं मग असे काही लोक आहेत का की जे कोणताही खेळ खेळत नाही, बघा कोणताही खेळ खेळत नाही. आधी आपण बघू खेळ खेळणारे, तो पुढे प्रश्न येईनच, पण जस्ट मी तुम्हाला एक आयडिया देतो. कोणताही गेम न खेळणारे लोक म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड लोक, कुणाचाही गेम करत नाही वगैरे, आपल्या कामाशी काम ठेवतात, ते लोक बाहेर येतील इथं. ओके बरं आधी आपण प्रश्न बघू. त्यांनी पहिला प्रश्न काय विचारला, हाऊ मेनी स्टुडंट प्ले ओनली फुटबॉल, फक्त फुटबॉल खेळणारे लोक किती आहेत, फक्त फुटबॉल खेळणारे, बघा फक्त फुटबॉल खेळणारे, टोटल फुटबॉल खेळणारे लोक किती आहेत बघा, ओनली फुटबॉल विचारलंय बरं का त्यांनी मला. टोटल फुटबॉल खेळणारे लोक किती आहेत माझ्याकडं 50. मग त्यांनी मला विचारलं की फक्त फुटबॉल खेळणारे लोक किती, मग इथं 50 घेऊन चालेल का मला, या ठिकाणी 50 घेऊन चालेल का, 50 ऑप्शन पण नाहीये, पण समजा इथं ऑप्शन 50 असला असता या ठिकाणी. ओके समजा एफ ऑप्शन आहे, एफ ऑप्शन समजा 50 असला असता तर 50 घेऊन चाललं असतं का मला या ठिकाणी, नाही. का बरं, तर ह्या 50 मध्ये बघा हे ते 10 जे लोक आहेत ते काय खेळतायत, क्रिकेटही खेळतायत आणि फुटबॉलही खेळतायत. आणि त्यांनी मला प्रश्न काय विचारलाय की फक्त फुटबॉल खेळणारे लोक सांगा, म्हणजे एकच गेम खेळतायत फुटबॉल, असे लोक किती आहेत बघा. फक्त फुटबॉल खेळणारे लोक किती आहेत माझ्याकडे बघा या ठिकाणी 40 लोक आहेत. म्हणजे याचं उत्तर काय येईल, फक्त फुटबॉल खेळणारे लोक किती झाले 40, म्हणजे ऑप्शन सी. ओके समजलं तुम्हाला. बरं पुढचा प्रश्न घ्यायचा, आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. बघा बरं पुढचा प्रश्न काय म्हणला त्यांनी, हाऊ मेनी स्टुडंट प्ले ॲटलिस्ट 1 गेम, कमीत कमी एक खेळ खेळणारे लोक, कमीत कमी एक खेळ खेळणारे लोक म्हटलंय बरं का त्यांनी, कमीत कमी एक खेळ खेळणारे लोक. मग मला सांगा ॲटलिस्ट 1 गेम याचा अर्थ काय होतो, मला 0 खेळ खेळणारे चालतील का लोक, 0 खेळ खेळणारे चालतील का, ॲटलिस्ट 1 गेम म्हणजे कमीत कमी एक खेळ खेळणारे. 0 खेळ खेळणारे चालतील का, म्हणजे कुठल्याही गेम न खेळणारे लोक चालतील का, नाही चालणार. बरं एक गेम खेळणारे चालतील का, फक्त एक गेम म्हणजे क्रिकेट असो किंवा फुटबॉल असो एक गेम खेळणारे लोक चालतील का, चालतील ना. एक गेम खेळणारी, त्यांनी मला काय सांगितले कमीत कमी एक गेम, एक पेक्षा किती जास्त असले तरी चालतील. बरं 2 गेम खेळणारे लोक चालतील का, म्हणजे क्रिकेट आणि फुटबॉल दोन्ही गेम खेळणार आहेत ते लोक चालतील का मला 2 गेम, येस चालतील ना मला. बरं 3 गेम खेळणारे लोक चालतील का मला, प्लस 3 गेम खेळणारे लोक चालतील का, 3 गेम खेळणारे, 3 गेमच नाही आहेत पण असलं असतं समजा, तशी वेन डायग्राम असली असती, 3 सर्कलची डायग्राम असली असती, 3 वाले पण चालले असते. 4 वाले चालतील का, येस 4 वाले, 5 वाले, येस 5 वाले, 6 वाले, येस 6 वाले. त्यांनी काय विचारलंय ॲटलिस्ट 1 गेम, कमीत कमी एक खेळ खेळणारे, म्हणजे एक किंवा एक पेक्षा किती पण जास्त गेम असतील सगळे खेळणारे लोक. ओके 1 असो 2 असो 3 असो सगळे लोक चालतील, पण कोण नको मला 0 गेम मध्ये खेळणारे लोक नको, म्हणजे असे लोक नको आहे की ज्यांनी कुठलाही गेम नाही खेळला. बरं मग बघा बरं, मग आता आपण काय करू, ॲटलिस्ट 1 गेम त्यांनी म्हटलंय, कमीत कमी एक गेम खेळणारे. बघा मग या ठिकाणी बघा कमीत कमी एक गेम खेळणारे लोक किती आहेत माझ्याकडं, बघा क्रिकेट हे जे 30 आहेत, हा कोणता खेळ खेळतायत ते, क्रिकेट खेळ खेळतायत ते. ओके क्रिकेट खेळ खेळतायत, या ठिकाणी 30 टाकलं मी. बरं पुढं बघा हे 10 लोक चालतील का मला, हे 2 गेम खेळणारे लोक चालतील का मला, येस हे सुद्धा गेम चालतील मला. ओके हे 10 लोक सुद्धा चालतील मला. आणि हे जे 40 आहेत हे चालतील का मला, हे 40 सुद्धा चालतील ना, येस हे 40 सुद्धा चालतील मला. ओके म्हणजे काय येईल याचं उत्तर काय आलं, 30 + 10 + 40, म्हणजे याचं उत्तर काय येईल या ठिकाणी, याचं उत्तर काय येईल 80. म्हणजे कमीत कमी एक गेम खेळणारे लोक किती आले माझ्याकडं, 80 लोक आले. कमीत कमी एक गेम खेळणारे जे लोक आहेत, ओके ॲटलिस्ट 1 गेम हे किती आहेत माझे
80 आहेत. ओके, कमीत कमी एक गेम खेळणारे उत्तर काय आहेत? 80 आहेत. बरं, समजा ह्या प्रश्नाला समजा मी असं सॉल्व्ह केलं असतं. या प्रश्नाला समजा ओके, मी इथं काय म्हणलं असतं, कमीत कमी एक गेम खेळणारे लोक आहेत ना, मग मी काय केलं असतं, 40 हे 40 + 50 मी असं उत्तर काढलं असतं. हे 40 + 50 उत्तर काढलं असतं मी या ठिकाणी. मग उत्तर काय येतंय माझं? 90 उत्तर येतंय. पण इथं उत्तर किती आलंय माझं? 80. आणि ह्या प्रश्नामध्ये 90 हा ऑप्शनच नाही आहे. ॲटलिस्ट 1 गेम. असं कसं काय झालं? हे असं पण बरोबर होतं ना. डायरेक्ट मी काय केलं, टोटल क्रिकेट खेळणारे 40 लोक बघितले आणि फुटबॉल खेळणारे 50 लोक केले आणि डायरेक्ट 10 प्ले बोथ क्रिकेट आणि फुटबॉल हे पण घेऊन टाकले मी. 40 + 50 + 10. ओके, 40 + 50 पण 10 पण घेऊन टाकायचे. ओके, त्यांनी मला काय विचारलंय की ॲटलिस्ट 1 गेम म्हटलंय ना त्यांनी, मग 40 क्रिकेट खेळणारे घ्या, 50 फुटबॉल खेळणारे घ्या आणि 10 लोक हे पण घेऊन टाका या ठिकाणी. ओके, मग होऊन जाईल ना. पण उत्तर का नाही येते याच्यामध्ये उत्तर का नाही येते? तसा तो ऑप्शन पण नाही माझा. इथं ऑप्शन सुद्धा नाही आहे तो ऑप्शन. ओके, इथं 80 पर्यंतच ऑप्शन आहे. तर असं का झालं मित्रांनो? बघा इथं असं का झालंय मी तुम्हाला सांगतो. त्यांनी मला काय विचारलंय? ॲटलिस्ट 1 गेम म्हटलंय. ज्यावेळेला मी या 40 आणि 50ची ज्यावेळेला मी सम घेतोय, या 40 आणि 50ची ज्यावेळेला मी सम घेतोय, या 40मध्ये हा 10 ऑलरेडी इन्क्लुडेड आहे. ओके, आणि ज्यावेळेला मी या 50ची सम घेतोय, ओके, परत 50 हा आकडा घेतोय, त्यावेळेला मी काय करतोय, हा 10 जो आहे, ओके, हा जो 10 आहे हा मी काय केला, परत मोजलाय याचा. ओके, म्हणून काय होतंय, म्हणून इथं 90 उत्तर येते आणि माझं खरं उत्तर काय आहे? 80. म्हणजे याच्यामध्ये कितीचा फरक पडला? 90 आणि 80 मध्ये कितीचा फरक पडला? 10चा फरक पडला. तो 10चा फरक का पडला समजलं का तुम्हाला? का बरं? तर हा जो 10 आहे या 40 प्ले क्रिकेट आणि 50 प्ले फुटबॉलमध्ये हा 10 काय आहे? या दोन्ही ठिकाणी आहे. म्हणजे हा जो 10 आहे हा 40 मध्ये पण इन्क्लूड आहे आणि फुटबॉलमध्ये सुद्धा 50 त्याचे जे फुटबॉलचे जे 50 आहेत त्याच्यामध्ये सुद्धा इन्क्लुडेड आहे. ओके, आणि म्हणजे आपण काय करतोय, आपण एकाच व्यक्तीला आपण काय करतोय, दोनदा मोजतोय. आपण दोनदा मोजतोय. त्याच्यामुळं काय होतंय, माझं जे उत्तर आहे याच्यामध्ये हा 10चा फरक येतोय. खऱ्या उत्तरामध्ये हे खरं उत्तर आणि हे खोटं उत्तर, ओके, चुकीचं उत्तर हे या उत्तरामध्ये काय येतोय? 10चा फरक येतोय. हा 10चा फरक काय आला? हा जो 10 आहे हा 10 मी काय केला, हा क्रिकेटमध्ये तर मोजले होते 10, पण फुटबॉलमध्ये हा 10 काय केले मी, ॲडिशनल एकदा पकडले मी 10. त्याच्यामुळे हा 10चा फरक पडला. ओके, समजलं तुम्हाला 10चा फरक का पडला हा? चला पुढचा प्रश्न बघायचा. आपण काय करू आता? पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न काय म्हटलाय त्यांनी, हाऊ मेनी स्टुडंट्स प्ले ओनली क्रिकेट. फक्त क्रिकेट खेळणारे लोक किती आहेत? ओनली क्रिकेट म्हणलंय बरं का त्यांनी. फक्त क्रिकेट खेळणारे लोक किती आहेत? ओनली क्रिकेट. बघा बरं, ओनली क्रिकेट म्हणजे ओनली क्रिकेट, फक्त क्रिकेट खेळणारे लोक, फक्त क्रिकेट खेळणारे लोक. बघा बरं, फक्त क्रिकेट खेळणारे लोक काय येतील? फक्त क्रिकेट खेळणारे लोक, ओनली क्रिकेट म्हटलंय त्यांनी. बघा बरं, म्हणजे मला क्रिकेटच्या सर्कलमध्ये पाहिजे. हे 10 घेऊन चालतील का मला? नाही घेऊन चालणार. मला काय घ्यावं लागेल? फक्त मला हे 30 घ्यावे लागतील. ओके, म्हणजे ओनली क्रिकेट खेळणारे लोक किती आहेत माझे? हे 30 आहेत. बघा बरं, मग ओनली क्रिकेट, त्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? ओनली क्रिकेटचं उत्तर काय आलं? 30. ऑप्शन 30. बरं, पुढे बघा बरं, पुढचा प्रश्न काय आहे, हाऊ मेनी स्टुडंट प्ले एक्झॅक्टली 1 गेम. फक्त 1 गेम, फक्त एक खेळ खेळणारे लोक पाहिजे मला. बरं, म्हणजे 0 गेम खेळणारे लोक चालतील का मला? 0 गेम नाही, त्यांनी काय म्हटलं, एक्झॅक्टली 1 गेम म्हणजे फक्त एक खेळ खेळणारे पाहिजे. मग 1 गेम खेळणारे लोक चालतील का मला? 1 गेम खेळणारे, येस 1 गेम खेळणारे लोक चालतील मला. बरं, 2 गेम खेळणारे लोक चालतील का मला? 2 गेम खेळणारे लोक नाही चालणार. का बरं? त्यांनी मला काय विचारलंय, एक्झॅक्टली 1 गेम, फक्त एक खेळ खेळणारे लोक, म्हणजे 0 वाले पण नाही चालणार, 2 वाले पण नाही चालणार. मला काय पाहिजे? फक्त एक खेळ खेळणारे लोक पाहिजे. म्हणजे काय, मला कोणतं लागेल? मला डायग्राममध्ये तुम्हाला दाखवायचं असेल, फक्त एक खेळ खेळणारे लोक, फक्त एक खेळ खेळणारे लोक. ओके, बघा बरं, फक्त एक खेळ खेळणारे लोक. मग हे 10 घेऊन चालतील का मला? 10 घेऊन नाही चालणार. का बरं? हे जे 10 आहेत हे काय करतायत? क्रिकेटही खेळतायत आणि फुटबॉलही खेळतायत. आणि त्यांनी मला काय विचारलंय की फक्त एक खेळ खेळणारे लोक विचारले. म्हणजे काय? फक्त क्रिकेट खेळणारे आणि फक्त फुटबॉल खेळणारे. मग फक्त क्रिकेट खेळणारे लोक किती आहेत माझ्याकडं? हे 30. फक्त क्रिकेट खेळणारे लोक आहेत 30 आणि फक्त फुटबॉल खेळणारे लोक किती आहेत माझ्याकडं? 40. म्हणजे एक्झॅक्टली 1 गेम खेळणारे लोक किती आहेत माझ्याकडं? 30 अधिक 40 म्हणजे किती झालं ते? 70 सम आली याची. ओके, समजलं तुम्हाला? म्हणजे एक्झॅक्टली 1 गेम खेळणारे 70 लोक आहेत माझ्याकडं. मग बघा बरं, तिथं ऑप्शन आहे का एक्झॅक्टली 1 गेम? ओके, एक्झॅक्टली 1 गेमला 70 ऑप्शन आहे का? येस, 70 ऑप्शन आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा बरं, पुढचा प्रश्न काय विचारलाय त्यांनी मला, हाऊ मेनी स्टुडंट प्ले नायदर क्रिकेट नॉर फुटबॉल. म्हणजे क्रिकेटही खेळत नाही आणि फुटबॉलही खेळत नाही. म्हणजेच त्यांनी मला काय विचारलं, आपली ती जी डायग्राम होती ना आपली, ओके, म्हणजे ही क्रिकेट, ओके, हे क्रिकेट, हे फुटबॉल, ओके, टोटल 95 स्टुडंट. त्यांनी मला काय विचारलं,
या डायग्रामच्या बाहेर किती लोक आहेत, या ठिकाणी किती लोक आहेत त्यांनी मला असं विचारलंय. ओके, जे क्रिकेटही खेळत नाही आणि फुटबॉलही खेळत नाही, बरोबर आहे ना. या डायग्रामच्या बाहेर जे लोक असणार ते काय असणार, क्रिकेटही खेळत नाही आणि फुटबॉलही खेळत नाही. का बरं, असे हे डायग्रामच्या आतमध्ये मी जे लोक टाकले ते काय खेळत आहेत, काही लोक क्रिकेट खेळत आहेत, काही लोक फुटबॉल खेळत आहेत. आणि हे जे मधले लोक आहेत, हे मधले जे लोक आहेत, या ठिकाणचे जे मधले लोक आहेत, ओके, हे मधले लोक आहेत ते काय करतायत, मधले लोक काय करतायत, दोन्ही गेम खेळतायत. आणि मला त्यांनी काय विचारलंय, नायदर क्रिकेट नॉर फुटबॉल, म्हणजे बाहेरचे लोक त्यांनी मला विचारले. मग बाहेरचे लोक जर काढायचे झाले मग कसे काढणार मी, बाहेरचे लोक बघा कसे काढणार. ओके, बाहेरचे लोक, या ठिकाणी बाहेरचे लोक मला काढायचे. मग बघा बरं बाहेरचे लोक कसे येतील, मला माहिती टोटल सम किती, माझी टोटल सम आहे 95, टोटल सम आहे 95 आणि बाहेरचे लोक मला काढायचे. मग मला काय करावं लागेल, आधी डायग्राममध्ये टोटल लोक किती आहेत ते बघावं लागेल मला. डायग्राममध्ये टोटल लोक किती आहेत बघा, 30 + 10 + 40 म्हणजे किती झालं ते 80 झालं. ते 30 + 6 10 + 40 म्हणजे किती झालं 80 झालं बघा. 30 आणि मला टोटल लोक, टोटलमधून मला काय करावं लागेल, हे डायग्राममध्ये लोक वजा करावं लागतील. म्हणजे काय येईल, मला बाहेर काय कुठलाही गेम न खेळणार लोक भेटतील. मग 95 मधून मी जर 80 वजा केले मग किती येईल ते बघा 15. म्हणजे 15 लोक अशी आहेत की जे काय करतायत, कुठलाही गेम खेळत नाहीये. 15 लोक असे आहेत ते काय कुठलाही गेम खेळत नाहीये. ओके, बघा बरं, हा नायदर क्रिकेट नॉर फुटबॉल, 15 लोक असे आहेत जे कुठलाही गेम खेळत नाहीये. बरं, समजा ह्या प्रश्नामध्ये मला माहिती क्रिकेट खेळणारे टोटल लोक किती होते 40 आणि फुटबॉल खेळणारे टोटल लोक किती होते 50. समजा मी हा प्रश्न असा सॉल्व्ह केला असता, मी काय केलं असतं, 95 मधून हे 40 + 50 केलं आणि ते वजा केलं. म्हणजे 95 मधून मी 40 + 50 म्हणजे किती झालं 90 झाले आणि मी हे वजा केले. तर माझं उत्तर किती आलं 5. म्हणजे हे बाहेरचे लोक 5 आहे. ओके, म्हणजे माझं उत्तर काय आलं 5. पण या ठिकाणी ऑप्शन आहे का 5, ऑप्शन का नाहीये, तर ऑप्शन आपला चुकला आहे, तो 5 नाहीये म्हणजे ऑप्शन. हा उत्तर का बरं चुकलं, तर परत तेच रिझन. ओके, काय रिझन, हा जो कॉमन जो पार्ट आहे 10 लोकांचा तो मी काय केला, या क्रिकेटमध्ये सुद्धा पकडला 40 मध्ये आणि या फुटबॉलमध्ये सुद्धा हा कॉमन पार्ट पकडला मी. म्हणजेच ह्या एका ह्याच्यामध्ये जे 10 व्यक्ती आहेत यांना मी काय केलं, क्रिकेट काउंट करताना सुद्धा मोजलं आणि त्यांनाच मी काय केलं, फुटबॉल काउंट करताना सुद्धा मोजलं. म्हणजे मी 10 ॲडिशनल मी याच्यामध्ये मोजलेले आहेत. म्हणून बघा माझं खरं उत्तर जे 15 आणि हे जे खोटं उत्तर आहे, चुकीचं जे उत्तर आहे 5, याच्यामध्ये बघा बरोबर कितीचा गॅप आहे, हा 10चा गॅप आहे. ओके, समजलं. म्हणजे वेन डायग्रामचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला काय करायचं, या डायग्रामचं जे इंडिव्हिज्युअल वैयक्तिकपणे तुम्हाला काय करायची, ही जी डायग्राम आहे माझी वेन डायग्राम, ओके, ही जी माझी वेन डायग्राम आहे, या वेन डायग्रामचं तुम्हाला काय करायची, वैयक्तिकपणे बेरीज करायची आणि नंतर क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. ओके, म्हणून याचं उत्तर काय आलं, त्यांनी मला काय विचारलं की कुठलाही गेम न खेळणारे, म्हणजे ते लोक किती असतील 15 लोक असतील. ओके, पुढचा प्रश्न बघायचा. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. नवीन एक प्रश्न आहे आपला, देर आर 1500 स्टुडंट्स इन अ कॉलेज. ओके, हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा बरं. आधी जमतंय का, ॲटलिस्ट वेन डायग्राम काढायची. ओके, याची वेन डायग्राम काढा, प्रयत्न करा बरं. वेन डायग्राम काढता येते का तुम्हाला, चला मी तर काढणारच आहे, तुम्ही प्रयत्न करा. पण चला आता मी वेन डायग्राम काढू याची. बघा, देर आर 1500 स्टुडंट्स इन अ कॉलेज, म्हणजे कॉलेजमध्ये टोटल जे लोक आहेत माझे ते किती आहेत लोक, टोटल 1500 स्टुडंट्स आहेत कॉलेजमध्ये. ओके, चलो टोटल स्टुडंट्स आहेत 1500. म्हणजे कसं येईल बघा, टोटल माझा हा जो सेट आहे युनिव्हर्सल सेट, ओके, हा किती लोकांचा आहे, 1500 लोकांचा सेट आहे. बरं, 1500 कॉलेजमध्ये टोटल लोक किती इथे 1500 लोक आहेत. बरं, पुढे बघा, ईच स्टुडंट्स कॅन बी मेंबर ऑफ 3 कॅन बी मेंबर म्हटलं आहे त्यांनी. ओके, ईच स्टुडंट कॅन बी मेंबर ऑफ 3 स्टुडंट कम्युनिटीज नेमली PQ अँड R. म्हणजे बघा कम्युनिटीज आहेत, तर कॉलेजमध्ये ग्रुप असतात ना आपले मित्रांचे. ओके, फेवरेट मित्रांचे ग्रुप असतात आपले, बॅक बेंचर्सचा ग्रुप, फ्रंट बेंचर्सचा ग्रुप, हुशार मुलांचा ग्रुप, तशा कम्युनिटीज आहेत आणि त्या कम्युनिटीचे नाव काय आहे, PQR आहे. बरं, ईच स्टुडंट कॅन बी मेंबर ऑफ, म्हणजे ह्यांचा मेंबर तो बनू शकतो, म्हणजे कंपल्सरी नाही आहे, त्याला त्याची जर इच्छा असेल बनायची तर तो बनू शकतो. आणि त्या कम्युनिटीचे नाव काय आहे, PQR. पुढे बघा, नाव युझिंग द डाटा मेन्शन्ड अँड इन द डायग्राम गिवन बिलो आन्सर द क्वेश्चन कन्सिडर द फॉलो. ओके, तर मित्रांनो याची डायग्राम कशी होती, मी ह्याची तुम्हाला डायग्राम दाखवतो आधी या प्रश्नाची. ओके, आता इथे यांनी डायग्राम नाही टाकली, पण ह्याची टोटल मी तुम्हाला डायग्राम दाखवतो, या प्रश्नाची डायग्राम कशी होती. बघा, इथं मला डायग्राम नाही घेता आली. हा माझा जो सेट होता, हा सेट होता P, हा सेट होता Q आणि हा सेट होता R. ओके, मी तुम्हाला वेन डायग्राम बनवायला सांगितली, पण याचा कॉमन पार्ट मी इथं नाही देऊ शकलो. ओके, तर हा कॉमन पार्ट मी तुम्हाला आत्ता सांगतो. बघा,
हा 240 झाला नंबर. ओके, पुढे बघा हा जो नंबर होता तो किती आहे 20 होता आणि हा जो मधला नंबर आहे हा 10 आणि हा जो नंबर आहे तो किती आहे 30 आहे नंबर, हा 30 नंबर आहे. ओके, म्हणजे हा PQR. आता त्यांनी मला काय सांगितलं, टोटल मेंबर्स इन कम्युनिटी P, म्हणजे हा P जे सर्कल आहे याच्यामध्ये टोटल लोक किती आहेत माझे, या Pच्या सर्कलमध्ये टोटल लोक किती आहेत, टोटल मेंबर्स इन कम्युनिटी P किती आहेत माझ्याकडं, टोटल लोक 300 लोक आहेत माझ्याकडं. P कम्युनिटीमध्ये टोटल लोक किती आहे 300. ओके, 300. याचा अर्थ काय झाला, टोटल कम्युनिटीमध्ये जे लोक 300 असतील याचा अर्थ काय झाला, P सेटमधल्या सगळ्या लोकांची बेरीज किती आहे, P सेटमधल्या सगळ्या सेटची बेरीज किती आहे माझी 300 आहे. P सेटमधल्या सगळ्या लोकांची बेरीज किती आहे 300. म्हणजे बघा हे 240 + 20 + 10 आणि हा मोकळा पार्ट. ओके, यांची सगळ्यांची बेरीज किती असणार आहे 300 आहे. बरं, पुढचं बघा, पुढं त्यांनी मला काय म्हणलं, टोटल मेंबर्स इन कम्युनिटी Q इज किती आहे, कम्युनिटी Qमध्ये टोटल मेंबर्स किती आहेत माझ्याकडं, कम्युनिटी Qमध्ये टोटल मेंबर्स आहेत 420. ओके, इथं 420 आहे बरं का, हे 4120 झालं आहे, पण इथे किती आहे टोटल कम्युनिटीमध्ये किती लोक आहेत माझे, Q कम्युनिटीमध्ये टोटल लोक किती आहेत माझे 420. म्हणजे Q कम्युनिटीमधल्या टोटल लोकांची बेरीज किती आहे 420. म्हणजे हे 20 + 10 + 30 आणि हा जो मोकळा पार्ट आहे Qचा, या ठिकाणचा जो मोकळा पार्ट आहे यांची बेरीज किती आहे 420. बरं, पुढे बघा त्यांनी काय म्हणलं, टोटल मेंबर्स इन कम्युनिटी R इज 490. कम्युनिटी R मध्ये टोटल बेरीज किती आहे, कम्युनिटी R मधल्या टोटल लोकांची बेरीज किती आहे 490. म्हणजे R मध्ये टोटल लोक किती आहेत 490. वाटलं तर मी इथं लिहितो, Q मध्ये किती झाले 420 आणि P मध्ये किती झाले, टोटल किती लोक झाले 300. ओके, ही याची काय झाली वेन डायग्राम. ओके, आता बघा त्यांनी मला काय प्रश्न विचारले, आता आपण ते प्रश्न बघूयात. बघा पहिला प्रश्न त्यांनी मला काय विचारलं आपण तो बघू. पहिला प्रश्न बघा, हाऊ मेनी स्टुडंट इज पार्ट ऑफ ओनली कम्युनिटी R. फक्त कम्युनिटीमध्ये R मध्ये असणारे लोक कोणते. ओके, फक्त R मध्ये विचारले बरं का, ओनली शब्द महत्वाचा, ओनली R मध्ये असणारे लोक त्यांनी मला विचारले, ओनली R. बरं, मग ओनली R मध्ये बघा इथं ओनली R म्हणजे R मध्ये असणारे हे घेऊन चालतील का, हे 30 लोक घेऊन चालतील का, या ठिकाणी नाही घेऊन चालणार. का बरं नाही घ्यावं लागणार, तर हे जे 30 लोक आहेत ते कशामध्ये आहे, R मध्ये तर आहेतच, पण ते त्याच्यासोबत कशामध्ये आहेत Q मध्ये सुद्धा आहेत. आणि त्यांनी मला विचारले ओनली R, हे 10 लोक घेऊन चालतील का, नाही, ते R मध्ये आहेत पण ते P मध्ये पण आहेत आणि Q पण मध्ये पण आहेत. त्यांनी मला काय विचारलंय ओनली R. म्हणजे त्यांनी मला कोणता पार्ट विचारलाय, त्यांनी मला या ठिकाणचा पार्ट विचारला, या ठिकाणचा पार्ट विचारला. ओके, मग बघा बरं ओनली R म्हणजे काय होईल, मग ओनली R जर काढायचे असतील म्हणजे काय झालं, मला आधी हे माहित पाहिजे. बघा ओनली R जर मला काढायचे असतील, मला माहिती R मध्ये टोटल लोक किती आहेत माझ्याकडं 490. म्हणजे टोटल मधून जर मी ह्या तिघांची जर समजी मी वजा केली तर मला काय भेटतील, हे ओनली R कम्युनिटी असणारे भेटतील. पण याचं जर उत्तर मला काढायचं असेल ओनली, तर ह्याच्याकरता मला काय करावं लागेल, ह्याच्याकरता आधी मला P ची मदत घ्यावी लागेल. मला माहिती P मध्ये टोटल लोक किती आहेत माझ्याकडं, P मध्ये टोटल लोक आहेत 300. ओके, म्हणजे ह्या Pच्या सर्कलची टोटल बेरीज किती येते माझी 300. मग इथं या ठिकाणी जो पार्ट आहे, हा जो मोकळा पार्ट आहे, त्याची जर मला व्हॅल्यू काढायची असेल तर मला काय करावं लागेल, आधी मला ह्यांची सगळ्यांची सम घ्यावी लागेल, 240 + 20 + 10 आणि ते मला काय करावं लागतील 300 मधून वजा करावे लागतील. मग बघा 240 + 20 किती झाले 260 आणि 260 + 10 किती झाले 270. आणि मग हे 270 आहे, हे जर मी P मधून वजा केले 300 मधून वजा केले तर मला काय भेटेल, हा जो मधला जो पार्ट आहे 30, हे मला याचं उत्तर भेटून जाईल. ओके, आणि आता मला ओनली R त्यांनी विचारलंय ना, म्हणजे हा जो पार्ट आहे या ठिकाणचा, याची व्हॅल्यू त्यांनी मला विचारली ना, याची व्हॅल्यू, मग याची व्हॅल्यू मी कशी काढणार, R ची टोटल सम मला माहिती आहे किती आहे, R ची टोटल सम आहे 490 या ठिकाणी. आणि या 490 मधून मला काय करावं लागेल, या 30 + 10 + 30 ची मला काय करावं लागेल, वजाबाकी करावं लागेल. म्हणजे 30 + 10 + 30 आधी यांची आपण बेरीज करू, त्यांची बेरीज किती येते, त्यांची बेरीज येते 30 + 10 म्हणजे याची बेरीज येते 70. मला काय करावं लागेल, ह्यात 70 जे आहेत हे 490 मधून वजा करावे लागतील. म्हणजे मला काय भेटेल, मला हे ओनली R जी कम्युनिटी आहे, ओनली R जी कम्युनिटी आहे ती ओनली R कम्युनिटी मला भेटेल. ओके, मग ओनली R जी कम्युनिटी आहे ती जर मला भेटायची असेल, ओके, मग 490 मधून मी काय करणार 70 वजा करणार. 490 मधून मी 70 वजा केले, मग 490 मधून जर 70 वजा केले म्हणजे मला उत्तर काय भेटेल 420. ओके, 420 मला उत्तर भेटलं. मग बघा बरं तिथं ऑप्शन आहे का ओनली R 420 ऑप्शन आहे का, येस 420 ऑप्शन आहे.
बरं, आता आपण काय करू, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. हाऊ मेनी स्टुडंट इज नॉट पार्ट ऑफ एनी कम्युनिटी, म्हणजे कुठल्याही कम्युनिटीचे पार्ट नाही आहेत असे लोक किती आहेत. म्हणजेच काय त्यांनी मला विचारलं आहे की तटस्थ लोकांची. ओके, आपल्या कॉलेजमध्ये जे मुलं असतात ना तटस्थ असतात. ओके, ते असतात की नाही आपल्याला तेच माहीत नसतं. आपण पूर्ण ग्रॅज्युएशन होऊन जातं आपलं तरी आपल्याला कळतच नाही की ते कॉलेजमध्ये एक्झिस्ट करत होते की नाही. तर तसे विचारले त्यांनी मला की हाऊ मेनी स्टुडंट इज नॉट पार्ट ऑफ एनी कम्युनिटी, म्हणजे कुठल्याही कम्युनिटीचा पार्ट नसलेले लोक मला काढायचे. ओके, कुठल्याही कम्युनिटीचा पार्ट नसलेले लोक मला काढायचे. ओके, म्हणजे कुठले लोक काढायचे आहेत मला, हे जे बाहेरचे जे लोक आहेत या ठिकाणचे बाहेरचे लोक मला काढायचे आहेत. ओके, ही कम्युनिटी आर आहे या ठिकाणी, हे बाहेरचे जे लोक आहेत ते मला काढायचे आहेत. ओके, आर मध्ये टोटल लोक किती होते 490, हे बाहेरचे लोक काढायचे. मग मी काय करणार या ठिकाणी, मग मी काय करणार P + Q + R ची बेरीज घेणार मी, यांची सगळी डायग्रामची बेरीज घेणार आणि मग मी काय करणार ती 1500 मधून वजा करणार मी आणि मग काय भेटतील मला, हे जे बाहेरचे लोक आहेत ते भेटतील. बघा आधी आपण काय करू, ह्या P + Q + R ची बेरीज घेऊ. पण ह्या P + Q + R ची जर मला बेरीज घ्यायची असेल तर आधी मला ओनली Q पण काढावं लागेल. या ठिकाणी मला माहिती आहे Q मध्ये टोटल लोक किती आहेत 420 लोक आहेत. Q मध्ये टोटल लोक बघा त्यांनी मला दिले आहे, Q मध्ये टोटल लोक किती आहेत 420 लोक आहेत. मग ओनली Q मध्ये लोक जर मला काढायचे असतील मग मला काय करावं लागेल, ह्यांची बेरीज घ्यावं लागेल. यांची बेरीज किती आली 60 आणि हे 60 मला काय करावं लागतील 420 मधून वजा करावे लागतील. म्हणजे याचं उत्तर काय येईल 360. याचं उत्तर काय आलं 360. मी काय केलं, ह्या 420 मधून हे 420 मधून हे 60 वजा केले म्हणजे मला ओनली Q भेटले. आता मला काय काढायचं आहे की नॉट पार्ट ऑफ एनी कम्युनिटी, म्हणजे मी काय केलं हे 1500 मधून मला काय करावं लागतील, हे जे टोटल कम्युनिटीचे जे लोक आहेत या तिन्ही डायग्राममधले जे लोक आहेत ते मला काय करावं लागतील वजा करावं लागतील. मग आपण यांची सगळ्यांची बेरीज घेऊ. बघा 240 + 360 + 420 आणि प्लस हे मधले यांची बेरीज बघा बरं किती येते. बघा 420 + 360 + 240, बघा 420 + 360 + 240 यांची बेरीज किती आली बघा बरं 0. बघा बरं 6 4 10 12 हातच्याले 1. ओके 4 4 8 आणि 2 10 म्हणजे किती आली याची बेरीज 1020 आणि प्लस हे मधले लोक मला टाकायचे. हे मधले लोक बघा हे 30 हे 30 आणि हे वरचे 30 म्हणजे 90 + 90. ओके, म्हणजे याची बेरीज किती येईल बघा 0 हा 2 2 9 11 हातच्याले 1 1 1 म्हणजे माझं उत्तर काय आलं 1110. म्हणजे टोटल हे जे कम्युनिटीची जी संख्या आहे लोकसंख्या आहे कम्युनिटीजमध्ये पार्ट घेतलेली ती संख्या किती आली मला 1110 लोकसंख्या आहे. 1110 लोकसंख्या. ओके, आणि मला माहिती कम्युनिटीजमध्ये टोटल लोक किती आहेत माझे, टोटल लोक आहेत 1500. ओके, टोटल लोक आहेत 1500. मग मला काय करावं लागेल, हे 1500 मधून जर मी 1110 जर वजा केलं म्हणजे मला काय भेटून जाईल की कुठल्याही कम्युनिटीजमध्ये नाहीत हे लोक मला भेटून जातील. ओके, म्हणजे काय याचं उत्तर हे 0 0. ओके, हे 10 मधून 1 गेला, सॉरी 0 0 हे किती आले 10 मधून 1 गेला म्हणजे 9. ओके, या ठिकाणी किती येईल उत्तर बघा इथं 4 असतं ना, हे हातचा 1 येतो ना 4, 4तून 1 गेला खाली किती उरलं 390. ओके, 390 माझी संख्या आली. ओके, चला हे 0 0 म्हणजे बघा कोणत्याही कम्युनिटीचे पार्टिसिपेट नाही केलेलं आहे. या लोकांची संख्या किती झाली माझी 390. मग बघा बरं 390 ऑप्शन आहे का तिथं, इज नॉट पार्ट ऑफ एनी कम्युनिटी. यस 390 ऑप्शन आहे. बरं समजा मी काय म्हणतो ह्या प्रश्नाला मी काय केलं असतं की ह्या प्रश्नाला ते PQR मध्ये मला माहिती टोटल लोक. ओके, ह्या प्रश्नाला मी वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह केलं असतं. वेगळ्या पद्धतीने म्हणजे कसं मला माहिती P + Q + R मध्ये किती लोक होते, टोटल लोक 1500 लोक. ओके, टोटल लोक 1500 आणि PQR मध्ये किती लोक आहेत आधी आपण बघून घेऊ. PQR मध्ये किती लोक आहेत, P मध्ये 300 आहेत, Q मध्ये 420 आहेत आणि R मध्ये 490 आहे. म्हणजे ह्याची टोटल सम मी समजा गेली 300 + 420 + 490 म्हणजे कसं किती येईल ते 0 आणि 2 आणि 11 आणि 4 किती 1210. म्हणजे टोटल या 1500 मधून हे सलग मी PQRचे जर लोक वजा केले असते 1500 मधून हे 1210 जर मी वजा केले असते डायरेक्ट. ओके, तर मला हे बाहेरचे लोक नसते का भेटले, हे डायरेक्ट बाहेरचे लोक. सोपं पडलं असतं ना आपल्याला प्रश्न. बघू बरं आपण करून 1500 मधून मी 1210 वजा केले, 1500 मधून 1210 वजा केले किती उत्तर येईल ते बघा. या ठिकाणी 4 आणि 4 2 गेले खाली 290 आणि इथं 0. ओके, म्हणजे इथं उत्तर काय आलं माझं 290 उत्तर आलं आणि या ठिकाणी उत्तर काय आलंय 390 उत्तर आलंय. पण या दोघांपैकी एकच उत्तर आहे. मग 290 ऑप्शन आहे का तिथं त्यांनी दिलाय का 290 ऑप्शन दिलाय का त्यांनी मला 290 तर ऑप्शनच नाही आहे. म्हणजे माझं उत्तर काय आहे 390. हे जे उत्तर आलेलं आहे माझं ते उत्तर बरोबर आहे पण 290 ऑप्शन का नाही आहे, म्हणजे हा ऑप्शन जो आहे माझा 290चा
हा जो ऑप्शन आहे 290चा हा ऑप्शन चुकला आहे. ओके, मग हा का बरं चुकला आहे आपला 290चा ऑप्शन, तर तेच माझं उत्तर. ओके, काय उत्तर, हा जो कॉमन पार्ट आहे, कॉमन पार्ट मी काय केलंय, ह्या 300 420 490 ह्या संख्या घेताना हा कॉमन पार्ट मी काय केलाय, डबल मोजलाय. म्हणजे काय सर, बघा मला माहिती पी ची टोटल सम किती आहे, माझी पी ची टोटल सम आहे 300, पी ची टोटल सम आहे 300, म्हणजे ह्या पी मध्ये या पी मध्ये 240 पण इन्क्लुडेड आहे, 20 सुद्धा इन्क्लुडेड आहे, हा 10 सुद्धा इन्क्लुडेड आहे आणि हा 30 सुद्धा इन्क्लुडेड आहे. ओके, 240 पण आहे, 20 पण आहे, 10 पण आहे आणि 30 सुद्धा इन्क्लुडेड आहे. पण क्यू मध्ये मात्र क्यू ची संख्या मी ज्यावेळेला 420 घेतोय, या 420 मध्ये बघा हा 360 तर इन्क्लुडेड आहे, हा 30 तर इन्क्लुडेड आहेच, पण या 30 सोबत कोण इन्क्लुडेड आहे, या 30 सोबत कोण इन्क्लुडेड आहे, या 30 सोबत 10 आणि 20. ओके, 10 आणि 20. ओके, 10 आणि 20 10 आणि 20 10 आणि 20 हे 10 आणि 20 काय होतं रे, 10 आणि 20 सुद्धा इन्क्लुडेड आहेत यामध्ये. ओके, या 10 आणि 20 सुद्धा इन्क्लुडेड आहेत. म्हणजे काय करतोय, हा 10 आणि 20 चा जो पार्ट आहे मी काय करतोय, डबल इन्क्लूड करतोय यामध्ये. ओके, त्याच्यामुळं काय होतंय, माझं उत्तर चुकतंय, या ठिकाणी उत्तर चुकतोय. बर, मग उत्तर कितीने चुकलं माझं, हे 290 येत होतं आणि हे 390 येत होतं, म्हणजे उत्तर कितीने चुकलं, 100ने चुकलं. मग 100ने का चुकलं, आधी आपण ते बघू 100ने का चुकलं. बघा, हा पी आणि क्यू मध्ये मी ऍडिशनल पार्ट काय पकडलाय, हा 20 पार्ट पकडलाय ऍडिशनल. ओके, म्हणजे बघा हा 20 पार्ट मी ऍडिशनल पकडला. मी काय करतोय, थोडंसं इथं कॅल्क्युलेशनसाठी थोडंसं रब करतो. या ठिकाणी माझं खरं उत्तर ॲक्च्युअल उत्तर 390 आहे ना. बरं, मी काय करतो, हे रब करतो. बघा, माझं ॲक्च्युअल उत्तर 390 आलं ना, मग 100चा फरक आपण ते काढतोय ना. बघा, आधी पी आणि क्यू मध्ये मी ॲडिशनल पार्ट कोणता पकडला आधी ते बघू. बघा, पी मध्ये हा 20 आणि 10 मी ऑलरेडी पकडलेले या ठिकाणी. बरं, मग क्यू मध्ये घेताना मी काय केलं, हे 20 आणि हे जे 10 आहेत हे मी काय केले, पुन्हा ॲडिशनल पकडले. म्हणजे ॲडिशनल मी काय केलं, हे 20 + 10 मी ॲडिशनल पकडले. पुढं बघा, अजून बघा, हा पी आणि आर मध्ये हा जो ॲडिशनल जो पार्ट आहे पी आणि आर मध्ये, हा ॲडिशनल पार्ट मी काय केला, हा 30 आणि 10 हा पुन्हा ॲडिशनल पार्ट मी पकडला या ठिकाणी. ओके, 30 आणि हा जो 10 जो पार्ट आहे हा मी काय केला, पुन्हा ॲडिशनल पार्ट मी पकडला. ओके, आणि या ठिकाणी बघा, या ठिकाणी क्यू आणि आर मध्ये हा जो 30चा जो पार्ट आहे प्लस मी काय केला, हा 30चा पार्ट तर मी ॲडिशनल पकडलाच. ओके, आणि मी काय केलं, हा 10चा जो पार्ट आहे, हा 10चा जो पार्ट आहे तो काय केला, मी हा 10चा पार्ट आता मी नाही पकडणार याच्यामध्ये. का नाही पकडणार मी हा 10चा पार्ट, का नाही पकडणार या ठिकाणी, कारण मला पी मध्ये काय करावं लागेल, हा जे 10 आहेत ते मला एकाच कोणात तरी द्यावे लागतील पी मध्ये. मी काय केलं, याच्यामध्ये हा 10चा पार्ट ॲडिशनल पकडला, हा आर मध्ये मी 10चा पार्ट ॲडिशनल पकडला, पण हे जे 10 आहेत हे मला एकाच कोणात तरी द्यावे लागतील मला 10. मग मी हे 10 आहेत हे कोणामध्ये दिले, मी आर मध्ये 10 दिले. ओके, म्हणजे मला ॲडिशनल पार्ट काय पकडला मी या ठिकाणी, फक्त 30चा पार्ट ॲडिशनल पकडला. मग बघा बरं, याची बेरीज बरोबर 100 येते का, याची बेरीज 100 येते का. बघा, हे 30 अधिक 30 आणि आधी हे 10, याची सम बरोबर 90 आली का, याची सम किती आली, बरोबर 100 आली. म्हणजे हा जो 100चा जो पार्ट होता, हे जे 100 लोक होते हे मी ॲडिशनल याच्यामध्ये पकडले होते. कधी, ज्याला मी यांची सम घेतोय आणि ती 1500 मधून वजा करतोय. म्हणून जे माझं उत्तर आहे हे बरोबर माझ्या खऱ्या उत्तरापासून किती लांब होतं, 100ने लांब होतं. तर हे उत्तर माझं का चुकलं, तर हा कॉमन पार्ट मी काय केला, डबल ट्रिपल पकडला. कोणता पार्ट डबल पकडला, हा 20 डबल पकडला, 30 डबल पकडला. ओके, 30 हा डबल पकडला आणि हा जो 10 आहे हा मी किती वेळा डबल पकडला, दोनदा डबल पकडला. 20 एकदा पकडला, 30 एकदा पकडला, 30 एकदा पकडला एक्स्ट्रा, आणि 10 पार्ट आहे मी किती वेळा पकडला, 2 वेळा एक्स्ट्रा पकडला. म्हणून किती झालं ते 20 अधिक 30 आणि ह्याचे अजून आणखी 20, म्हणजे किती झालं ते 100 माझा जो पार्ट मी एक्स्ट्रा पकडला होता. माझा सांगण्याचा उद्देश हा की तुम्ही ज्यावेळेला ह्या प्रश्नांचे उत्तर काढताल त्यावेळेला कॅल्क्युलेशन तुम्ही हा त्यांनी जो दिलेला डाटा आहे याच्या थ्रू कॅल्क्युलेशन नका करत जाऊ. तुम्ही काय करत जा, वेन डायग्राम काढून इंडिव्हिज्युअली, ओके, वैयक्तिकपणे यांचे कॅल्क्युलेशन करत जा. चला पुढचा प्रश्न घ्यायचा. पुढचा प्रश्न घेऊ आपण. पुढचा प्रश्न काय म्हटलाय त्यांनी, पुढचा प्रश्न काय, हाऊ मेनी स्टुडंट इज पार्ट ऑफ ॲटलिस्ट 2 कम्युनिटीज. ॲटलिस्ट 2 कम्युनिटीज म्हटलंय त्यांनी, ॲटलिस्ट 2. ओके, ॲटलिस्ट 2चा अर्थ काय झाला, कमीत कमी 2.
कमीत कमी 2. ओके, कमीत कमी 2. मग मला सांगा 0 कम्युनिटीजवाले लोक चालतील का मला? 0 कम्युनिटीजवाले नाही चालणार. कमीत कमी 2 कम्युनिटीचा पार्ट पाहिजे, म्हणजे ॲटलिस्ट 2 कम्युनिटीमध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं पाहिजे. बरं, 1 कम्युनिटीवाले लोक चालतील का मला? 1 कम्युनिटीवाले नाही चालणार. 1 कम्युनिटीवाले लोक सुद्धा नाही चालणार. बरं, 2 कम्युनिटीवाले लोक चालतील का मला? कमीत कमी 2 वाले चालतील का? येस, 2 वाले चालतील. 3 कम्युनिटीजवाले लोक चालतील का? येस, चालतील. 4 कम्युनिटीजवाले चालतील का? चालतील. 5 वाले चालतील का? चालतील. पण तेवढे लोकच नाहीत आपल्याकडे, तितक्या कम्युनिटीज नाहीत आपल्याकडे. कम्युनिटीज किती आहेत? 3, P, Q आणि R. म्हणजे 2 वाले चालतील आणि 3 वाले चालतील. मग बघा बरं काय येतं उत्तर. 2 वाले पण चालतील आणि 3 वाले पण चालतील. बरं, आधी आपण काय करू, 2 कम्युनिटीजवाले लोक किती आहेत आधी आपण ते बघून घेऊ. 2 कम्युनिटीवाले लोक किती आहेत बघा, 20 अधिक 30 अधिक 30. म्हणजे 2 कम्युनिटीवाले लोक आहेत माझ्याकडे 80. ओके, 2 कम्युनिटीवाले लोक आहेत माझ्याकडे 80. ओके, 2 कम्युनिटीवाले लोक आहेत 80. ओके, आणि 3 कम्युनिटीवाले लोकच किती आहेत माझ्याकडं? 3 कम्युनिटीवाले लोक आहेत माझ्याकडं 10. बरं, म्हणजे बघा 2 कम्युनिटीवाले लोकही चालतील मला आणि 3 कम्युनिटीवाले हे 10 लोक सुद्धा चालतील मला. म्हणजे टोटल लोक किती येतील माझे? टोटल जे लोक आहेत माझे ते टोटल लोक सम किती येणार आहे? 90. 2 ॲटलिस्ट 2 कम्युनिटीज म्हणजे 2 वाले पण चालले, 20 अधिक 30 अधिक 30 आणि हे 10 लोक पण चालले. मग 80 उत्तर आहे का तिथं? बघा बरं, 80 उत्तर आहे का? ॲटलिस्ट 2 कम्युनिटीज. 80 उत्तर आहे का? येस, म्हणजे हा माझा काय झाला? करेक्ट ऑप्शन झाला. बरं, पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न काय म्हटला आहे त्यांनी? हाऊ मेनी स्टुडंट इज पार्ट ऑफ ॲट मोस्ट 2 कम्युनिटीज. ओके, ॲट मोस्ट 2 कम्युनिटीज म्हटलंय त्यांनी. ॲट मोस्ट 2 बरं का, ॲट मोस्ट 2 कम्युनिटीज. ओके, ॲट मोस्ट 2 कम्युनिटीज म्हणजे 0 कम्युनिटीवाले लोक चालतील का मला? 0 कम्युनिटीवाले. ओके, 0 वाले चालतील का मला? 0 कम्युनिटीजवाले. जास्तीत जास्त 2 पाहिजे मला, म्हणजे जास्तीत जास्त 2. ओके, मग 0 वाले चालतील ना? चालतील ना. जास्तीत जास्त 2 पाहिजे म्हणजे 0 वाले पण चालतील. 1 कम्युनिटीवाले लोक चालतील का मला? 1 कम्युनिटीजवाले लोक चालतील का? येस, चालतील ना. जास्तीत जास्त 2 पाहिजे. 2 कम्युनिटीवाले लोक चालतील का मला? 2 कम्युनिटीवाले 2 चालतील ना? येस, चालतील. बरं, 3 कम्युनिटीवाले लोक चालतील का मला? 3 कम्युनिटीवाले नाही चालणार. का बरं? त्यांनी मला काय विचारलंय? जास्तीत जास्त 2 लोक पाहिजे मला, जास्तीत जास्त. म्हणजे 3 कम्युनिटीवाले नाही चालणार. 4 वाले चालले असते का? नाहीच ते चालले. 4 वाले. 5 वाले नाही, 5 वाले पण नसते चालते. मग बघा 0 कम्युनिटीजवाले लोक किती आहेत माझ्याकडं? 0 कम्युनिटीजवाले जे लोक आहेत. ओके, मला काय पाहिजे? 0ही चालतील, 1ही चालतील आणि 2ही चालतील मला. ओके, 0 कम्युनिटीजवाले लोक किती आहेत? 0 कम्युनिटीजवाले लोक किती आहेत माझ्याकडं? 0 कम्युनिटीजवाले लोक आहेत माझ्याकडं. मगाशी उत्तर काढलं होतं ना आपण, याचं उत्तर काय आलं होतं मगाशी? माझं उत्तर 0 कम्युनिटीजवाले यांचं उत्तर काय आलं होतं आपलं? 0 कम्युनिटीजवाल्याचं उत्तर आलं होतं आपलं 290. ओके, 300 इज नॉट अ पार्ट ऑफ एनी कम्युनिटीज. म्हणजे 390 लोक चालतील मला. ओके, 390 वाले लोक चालतील मला. 390 म्हणजे 390 प्लस मला काय पाहिजे? मॅक्झिमम ॲटमोस्ट 2 कम्युनिटीज म्हणले ना, मग 1 कम्युनिटीवाले लोक चालतील का मला? येस, 1 कम्युनिटीवाले. म्हणजे मला काय करावं लागेल? 240 अधिक 360 अधिक 420 याची बेरीज घ्यावं लागेल मला. 240 अधिक 360 अधिक 240 अधिक 360 प्लस अधिक काय करावं लागेल मला? 420ची बेरीज मला घ्यावी लागेल. प्लस अजून मला काय करावं लागेल? ॲटमोस्ट 2 कम्युनिटीज म्हणजे 2 कम्युनिटीवाले लोक चालतील का मला? येस, म्हणजे 20 अधिक 30 अधिक 30 याची पण मला सम घ्यावं लागेल. प्लस या ठिकाणी ओके 20 प्लस अधिक 30 प्लस 30 याची मला काय करावं लागेल? बेरीज घ्यावं लागेल. म्हणजे हे काय झाले? माझे ॲटमोस्ट 2 कम्युनिटीजवाले लोक झाले. मॅक्झिमम 2 कम्युनिटीजवाले म्हणजे 0 वाले चालले, 1 वाले चालले, 2 वाले चालले मला. ओके, आता ह्याची सगळी बेरीज घेतली का तुम्हाला ॲटमोस्ट 2चं उत्तर भेटून जाईल. ओके, पण मी काय म्हणतो, एवढं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा समजा मी असं केलं असतं, मला माहिती टोटल लोक किती आहेत माझ्याकडं? टोटल लोक आहेत माझ्याकडं 1500. ॲटमोस्ट 2 कम्युनिटीज त्यांनी मला विचारलेले आहे. ओके, ॲटमोस्ट 2 कम्युनिटीजवाले मला माहिती टोटल कम्युनिटीज किती आहेत माझ्याकडं? 3. म्हणजे त्याच्यामध्ये 0 कम्युनिटीवाले पण आहेत, 1 कम्युनिटीवाले पण आहेत, 2 कम्युनिटीवाले पण आहेत आणि 3 कम्युनिटीवाले पण आहेत. आणि ॲटमोस्ट 2 कम्युनिटीज म्हणजे मला काय विचारलं आहे त्यांनी? एवढा सेट विचारला आहे त्यांनी मला, 0 to 2 कम्युनिटीजपर्यंत. मग मी काय म्हणतो, या टोटल 1500मधून मी जर समजा हे 10 जर वजा केले, म्हणजे या 3 कम्युनिटीजवाले हे लोक जर वजा केले, तर हे बाकीच्यांचे सम भेटून जाईल ना मला? यांची सम भेटून जाईल ना? बघा, भेटून जाईल मला सम बरोबर. मग किती येईल याची सम? बघा, हे किती बनेल? 1490. हे जे माझं उत्तर आहे ते काय आहे?
ॲटमोस्ट 2 कम्युनिटीज आहे. आणि ह्याची जर तुम्ही बेरीज केली, हे 390 अधिक 360 अधिक 240 अधिक 420 अधिक 20 अधिक 30 अधिक 30, याची पण बेरीज किती असणार आहे? ही जी बेरीज आहे ती किती असणार आहे? 1490च असणार आहे. तुम्ही चेक करू शकता. म्हणजे समजलं तुम्हाला ॲटमोस्ट 2 कम्युनिटीज. याच्यामध्ये किती टाईम गेला असता आपल्या एक्झाममध्ये एवढी बेरीज करायला? मग मी काय केलं, या 1500मधून काय केलं, मी हे 3 लोक जे आहेत 10 तेच वजा केले आणि उरलेली जी सगळी संख्या आहे ती माझी काय असणार? ॲटमोस्ट 2 कम्युनिटीज. म्हणजे त्याच्यामध्ये 0 वाले पण आहेत, 1 वाले पण आहेत आणि कोण आहे? 2 वाले सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. बरं, पुढचा प्रश्न बघायचा. आता आपण पुढचा प्रश्न बघू. बघा बरं पुढचा प्रश्न. हाऊ मेनी स्टुडंट इज पार्ट ऑफ एक्झॅक्टली 2 कम्युनिटीज. म्हणजे एक्झॅक्ट 2 कम्युनिटीमध्ये भाग घेणारे लोक मला काढायचे आहेत. एक्झॅक्ट 2 कम्युनिटीमध्ये भाग घेणारे लोक म्हणजे काय? याचं उत्तर एक्झॅक्ट 2 कम्युनिटीमध्ये म्हणजे मला 0 वाले चालतील का? नाही चालणार. 1 वाले चालतील का? नाही चालणार. 2 वाले चालतील का? येस 2 वाले चालतील. 3 वाले चालतील का? 3 वाले पण नाही चालणार. का बरं? एक्झॅक्टली 1 फक्त एक्झॅक्टली 2 कम्युनिटीजवाले मला लोक काढायचे. एक्झॅक्टली 2 कम्युनिटीजवाले. मग आपण डायग्राममध्ये येऊ. एक्झॅक्टली 2 कम्युनिटीज म्हणजे बघा, एक्झॅक्टली 2 कम्युनिटीज म्हणजे बघा, एक्झॅक्टली 2 कम्युनिटीज. मग बघा बरं, हे 20 घेऊन चालतील का? येस मला 20 घ्यावे लागतील. हे 30 घेऊन चालतील का? येस हे 30 सुद्धा आणि हे सुद्धा 30. म्हणजे किती उत्तर माझं? हे 20 अधिक 30 अधिक 30 म्हणजे किती उत्तर आलं माझं? 80 उत्तर आलं. बघा हे जे 20 लोक आहेत ते पी मध्ये पण इन्क्लुडेड आहेत, क्यू मध्ये पण इन्क्लुडेड आहेत. हे जे 30 आहेत हे पी आणि आर मध्ये इन्क्लुडेड आहेत आणि हे जे 30 आहेत हे क्यू आणि आर मध्ये इन्क्लुडेड आहेत. आणि त्यांनी मला तेच विचारलं होतं. एक्झॅक्टली 2 कम्युनिटीजमधले लोक विचारले होते. म्हणजे काय? 20 अधिक 30 अधिक 30 म्हणजे माझं उत्तर काय आलं? 80 उत्तर आलं. मग 80 ऑप्शन आहे का बघा बरं तिथं? एक्झॅक्टली 2 कम्युनिटीज, ॲटलिस्ट 2 नाही, एक्झॅक्टली 2 ॲटमोस्ट पण नाही, एक्झॅक्टली 2 कम्युनिटीज 80 उत्तर आहे. ओके.